आणि धरती मातेला या खेळपट्टीवर आपण मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतो त्या लक्ष्मीला वंदन करून पुन्हा एकदा खेळण्यासाठी सुरुवात खालापूर संघाचे अर्सीबाईज अलिबाग संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मात्र नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघ मालक संघनायक आपण पाहतोय इक्कू सोलंकी घालवला स्टेजच्या तर पुन्हा एकदा विनंती करतो सामना त्वरित चालू करायचा आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे वेळेला महत्व द्या अतिशय अतिशय सुंदरशी साऊंड सिस्टम ओम साई मंडप डेकोरेटर्स कोहली कोपर निहाल धुमालेंची अप्रतिम क्लॅरिटी क्वालिटी पर्सनॅलिटी पीटीसी लाईव्ह फाउंडर संदीप दादा वास्कर केतन दलवी किरण दलवी अँड पूर्ण टीम गुणलेखक उमेश भोईर चिंचपाडा आणि सर्व आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत व्यक्ती पहिले सांगित पोलीस घालण्यासाठी गोविंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल गोलंदाज आले सलामीचे फलंदाज संजय सोलंकी आणि त्याला साथ देतोय उदय डू ऑर डाय पहिला चेंडू प्रमोदाचा लावखोरा फलंदाज अप्रतिम क्लासिकल ड्राइव्ह पाहायला मिळाली गॅप शॉट सिलेक्शन चेंडू आणि बॅटचा झाले संपर्क आणि चेंडू गाठते दिशा यशस्वी होते चेंडू आला हा पहिला चौकारानं खातं खोललं तर मात्र संघाची धावसंख्या खालापूर संघ पुन्हा एकदा सामना सुरुवात चौकाराने खाते खोलले षटकातील पुढचा चेंडू पहिल्या षटकातील सुंदरशी सुरुवात पाहायला मिळतो खालापूर संघ करतोय अकोट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला आतमध्ये आला आणि फलंदाज मात्र बीट होतोय निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर मात्र कमबॅक करतो तर मात्र गोलंदाज प्रमोद षटकातील पुढचा चेंडू आनंद कार्पेट चेंडू गुंगाला क्षेत्रक्षक चेंडूवर येणार चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल संघाची धावसंख्या धावकर लागतो मात्र 5 धावा धावफलकावर संजय सोलंकीसाठी हा चेंडू पडतोय प्रमोदाचा 2 क्षेत्रक्षक सर्कलच्या आतमध्ये असतील सुंदरशी स्पर्धा सुंदर असा मैदान दर्जेदार आयोजन रबर बॉल पावसाळी क्रिकेट पर्यंत पावसाचं आगमन सकाळी फक्त थोडंसं झालं होतं पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात प्रमोद सापडचा चेंडू संजय सोलंकी साठी करतोय बॅटची टॉपेज घेऊन चेंडू जातोय सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय थर्ड मॅच रिझन मध्ये क्षेत्रक्षक श्रीकशी क्षेत्रक्षण पाहायला मिळतं अर्सीबाईज अलिबाग या टीम मध्ये फलंदाजी करताना कमीत कमी 60 ते 65 धावांचा टार्गेट तुम्हाला ठेवावा लागेल अर्सीबाई संघाविरोधात खेळत असताना स्ट्रॉंग झोन संघ आहे दोन्ही संघ तेवढेच महत्वाचे आहेत दोघांना सामना अतिशय महत्वाचा आहे प्रमोदचा पुढचा चेंडू उदयसाठी पडलाय इथे मात्र छेडूला कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु छेड जमिनीला दान झालं मिळालं फलंदाजाला जीवनदान संघाची धावसंख्या धावकार लागतोय 7 धावा शांत संयमी आणि हलवार मात्र एक सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत ते मात्र
नरेश दादा प्रतिष्ठान संघाचे खेळाडू आणि आरसी बॉल संघाचे खेळाडू मात्र आपल्या गोलंदाजीवर आपली हुकूमत गाजवत आहे. प्रमोदचा पुढचा चेंडू 21 पडतो. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क आला नाही. ऑप्शनच्या अतिशय चवळून ब्रश करून जाणारा चेंडू मात्र षटकाची होतोय. सांगता पहिलं षटक समाप्ती झालंय. आता मात्र दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. तर पाहूया दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आरसीबी संघाकडून कुठला गोलंदाज येतोय. धावरकार धावा लागला तर मात्र 7 धावा बिनबाद. नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघ. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला सूरज पाटील. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अचूक. तर पाहूया डावखुरा फलंदाज देवेंद्र साठी हा चेंडू पडतोय. निर्धार सांगता पाहायला मिळाली. गोलंदाजी मात्र चांगली होताना दिसतोय. दोन्ही संघ विजयाच्या उंबरठ्याची वाट करत राहतात. कोणाच्या बाजूला जाईल ती मात्र विजयश्री आणि कोण पुढचा सामना खेळेल याची दोघांना मात्र हुरहुर लागलेली आहे. सूरज चापूरचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळलेत की हा स्वेअर मारा पाहायला मिळतोय. अवस्था धावसंख्या बहुत संघाची धावसंख्या बिनबाद धावपळकार घ्यावं लागतात. तर मात्र प्रथम फलंदाजी करताना खालापूर संघ 8 धावा, 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्ती नंतर पुन्हा एकदा सूरजचा पुढचा चेंडू. जोरदार प्रहार, चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क पाहायला मिळाला. तडाखा दिलाय आणि आला हा षटकार. 7 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर गाडीवर स्कोर झाला होता मात्र 14 धावा. 14 धावा धावपळकार लागल्यात. सुंदर रंगीन विकुंड विकेट, सुरेख खेळपट्टी, अचूक शिक्सर कंपनीचे चेंडू. मात्र टायमिंग जास्त ताकद करण्याची गरज नाही. रबर बॉल चेंडूला थोडासा टायमिंग दिला जिल्हा तर मात्र चेंडू समोरशी वेग घेतोय. असे सुंदरसे चेंडू पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. सूरजच्या षटकातील पुढचा चेंडू पडतोय देवेंद्र साठी. पुन्हा एकदा चपाक लगावली जाते. बॅट द बॉलर आणि इथे मात्र गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. सूर्य कसा झेल राकेश यांनी झेल घेतलाय आणि पहिला हदरा खालापूर संघाचा मोहरा बाद झालाय. नवीन फलंदाज लगेच पाठवायचा आहे कारण आपल्याकडे भरपूर गोल कमी आहे. वेळेला प्राबंध आहे, वेळेला मत द्या आणि एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज लगेच रेडी पोझिशन मध्ये ठेवा. नवीन फलंदाज शंकर आले. टीम मॅनेजमेंट आणि जबरदस्त टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळतोय. एक दमदार क्षेत्ररक्षक अष्टपैलू खेळाडू संतोष मात्रे लॉंग ऑफ रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तर सूरज पाटील यांचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज खेळून काढून तर मात्र मधल्या फळीतील मिडल ऑर्डरचा फलंदाज शंकर आले. संजय सोलंकीला साथ देण्यासाठी एक बाद धाव फलकार धावा लागला तर मात्र 14 धावा. षटकातील पुढचा चेंडू 5 षटकांचा सामना दुसऱ्या षटक प्रगतीपटावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा झेल तो क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फुटवर्कचा वापर मात्र यशस्वी झाला. आपल्या संघासाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक आरसीबी अलिबाग संघाचे. सुंदर अशी कामगिरी
आता पावसाळी क्रिकेटमध्ये पाय स्लिप होण्याची शक्यता असते, मैदान थोडस चिवट असते, त्यामुळे चेंडू पकडणं अशक्य असते. पण खेळपट्टी अतिशय तापलेली आहे उन्हामध्ये. जसं बंधूंनी सांगितलं की मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडला आणि आता मात्र ऑगस्ट मध्ये एकदम कडक ऊन लागतोय. पुढचा चेंडू या षटकात आरंभ कार्पेट लांबून साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला, सुरक्षित रक्षण पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या धक्का लागतो तो मात्र 16 धावा, 1 गडी बाद. नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर अगेन्स्ट आरसी बॉयज अलिबाग. सुंदरशी सर्वात शांत सैन्य खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे 40+ माध्यमातून. सुंदरशी स्पर्धा. पुन्हा बॅटीचा बॉलर आणि सामाजिक कक्षाला व्यवस्थित घालण्यासाठी आला हा दमदार चौकार. चौकाची सैन्य संघाची धावसंख्या पुढे स्कोर गाडीवर स्कोर झाला तर मात्र आतापर्यंत 20 धावा दाखल, 1 गडी बाद. आरसी बॉयज अलिबाग संघ गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करतोय तर मात्र नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघ. ज्या सामन्यामध्ये ज्या 40+ लीग मध्ये कोणालाही माहित नव्हतं सागर काय करतोय, सागरची कामगिरी काय असतं. फक्त संजय पाटील, प्रवीण भाऊ आणि पूर्ण कमिटीने फक्त आवाज द्यायचा, हे करायचं आहे. आपली स्पर्धा समजून सर्व काही सहकार्य करतोय. कारण तर खेळाला मिळणं हे मात्र आपल्यासाठी काहीच नसतं, फक्त प्रेम आणि माया मिळणं हे मात्र कठीण असतं. कारण तर 3.5 हातामध्ये माणूस जातो, येताना खिसा रिकामा असतो, जाताना खिसा रिकामा. मग तो घमंड कशासाठी? प्रेमाने, मायाने, सन्मानाने माणसे जोडा, तीच माणसे तुम्हाला उपयोगी पडतील. जसं आम्ही बॉसला जोडला, कधी हाक मारा, कधी कुठेही थांबू द्या, हाक मारल्याशिवाय पुढे न जाणारा माणूस, शांत संयमी माणूस संजय पाटील बॉस. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू आणि चेंडू भिरकावून दिला. फायनल क्षेत्राकडे सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय. सचिन गोलंदाज आले. या सामन्यासाठी धावा बनवाव्या लागतील, धावांचा उच्चांक वाढवावा लागेल. तर मात्र फलंदाजी करणारा नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघाला आणि धावेला अंकुश लावावा लागेल. तर मात्र आरसी बॉयज अलिबाग संघाच्या गोलंदाजांना. सामन्याचा अतिशय जवळून आनंद घेतात दादा भोईर खिडकपाडा, उमेश भोईर खिडकपाडा. पुढचा चेंडू या षटकातील अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा पायाचा झेल होते की सेफ शॉट, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र दुसरीसाठी प्रयत्न परंतु नकार दिला. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं पाहायला मिळतोय संतोषजी म्हात्रे ओवले यांचं. प्रत्येक खेळाडूची आगळी वेगळी बोली. 4 रिसॉर्ट मध्ये ऑक्शन सोहळा पार पडला. षटकातील पुढचा चेंडू संजय सोलंकी साठी हा चेंडू आरंभ कार्पेट खेळून काढला. मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त इथे ओव्हरथ्रो झाल्यापर्यंत बॅकअप मात्र चांगला मिळाला, कव्हर मात्र चांगलं केलंय आणि त्याचा मात्र फायदा घेता आला नाही. क्रिकेटमध्ये 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असाव्या लागतात, तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं एक अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षण. बॅटचा बॉलर स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू खेळून काढलाय. गोलंदाजाचा जवळजवळ 50% खेळ हा यष्टिरक्षकावर अवलंबून असतो. ज्यावेळेला फलंदाज फ्रंटफुटला आणि बॅकफुटला खेळायला होतो त्यावेळेला यष्टिरक्षक गोलंदाजाला सावध करत असतो की या पद्धतीने फलंदाज खेळेल त्या पद्धतीने चेंडू टाक, असा यष्टिरक्षक सांगत असतो गोलंदाजाला. पण त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय तो मात्र या मैदानावर. पुन्हा जोरदार प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने धावतो चेंडूवर आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. आला हा 21 सोलंकीच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकली, धावफलकावर धाव लागला त्या मात्र आतापर्यंत स्कोर गाडीवर स्कोर झालाय 28 धावा.
28 runs, lots of 1 wickets. Naresh Dada Yuva Pratishthan Khalapur teams against RC Boys Alibag. पाच षटकांचा सामना आहे. तिसरे षटक प्रगती पटावर पाहायला मिळते. 28 धावा दाबडकावर लागला. 2 षटकांनी काही चुकीच्या समाप्तीनंतर एक गडी बाद झाला फक्त. आता मात्र फलंदाजी करतात संजय सोलंकी आणि त्यांना साथ देतोय शंकर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय आणि इथे मात्र संतोष म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि फलंदाज एकूची गेली संपुष्टात. सुरू कसा खेळ घेतोय संतोष म्हात्रे. प्रत्येक संघामध्ये एक खेळाडू मात्र गावातील आहे, परंतु इथे मात्र RC Boys अलिबाग संघाने ऑक्शन बोलीमध्ये संतोष म्हात्रे यांची निवड केली आपल्या संघामध्ये. तर चला लगेच फलंदाज पाठवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका, कारण आणखी सामना खेळवायचा आहे. आपण पाहणार आहोत नितीनजी जोशी साहेब, शिवछत्रपती क्रिकेट संघ नेरे. साईश 11 या संघाचे मेंटर आहेत. त्यांचा सुद्धा सामना पाहायला मिळेल. परंतु एका बाजूला कुंभमेला पाहायला मिळेल. आई 11 ओवे कामोटे, सोन्या गायकवाड कर्णधार, सुलक्षण गोर गोलंदाज. एका टीम मध्ये 5 कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील ओवे कामोटे मध्ये. बघा लक्ष्मण गायकवाड हसतात आणि त्यांच्या समेत एक लेजंड खेळाडू लाचनजी गावण आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये काही सांगू शकत नाही कोण पुढे जाईल कोण मागे जाईल, कारण रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये काही क्रिकेट हा अनुचिताने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. तर गोलंदाज बघूया. व्यक्ती पहिले सांगितलं 34 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आले. विलास चपराक लगावली जाते. कव्हर पॉइंट क्षेत्राकडे इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं, फिकी चांगली होतं. सुरू कसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संतोष म्हात्रे. आणि या सामन्याचा अतिशय जवळून आनंद घेतात संतोष म्हात्रे यांचे कट्टर समर्थक नाना पवार. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. या षटकातील पुढचा चेंडू स्कोर बोर्डवर स्कोर झाला. पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न करतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. धावा कशा आल्या ह्याला महत्व नाही, धावा येणं अतिशय महत्वाचं. दोन्ही संघांसाठी सामना तेवढाच महत्वाचा आहे. पुढचा चेंडू सेपशॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे धावतोय. भरपूर लांब आले चेंडू गॅदर करण्यासाठी, चेंडू पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक वेगाने धावले आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तर मात्र RC Boys अलिबाग संघाचे खेळत असताना नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघाच्या माध्यमातून स्कोर बोर्डवर स्कोर झाला. आतापर्यंत धावा पाहायला गेलो तर 31 धावा दापडकावर. अचूक टिप्पणी, स्लो डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलत की स्वर मारा पाहायला मिळतो. थोडासा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघाला आणि पंचांनी तो चेंडू अवांतर घोषित केला. धावसंख्या 32 धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपटावर विलास यांचा. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलत पुन्हा एकदा स्वर मारा पाहायला मिळतोय. पंच अतिशय प्रोफेशनल, क्वालिफाईड, टफ फाईट, बिग फाईट पंच आहेत. दरकानात स्वर्गीय बेलवली आमचे शिव व्याख्याते समालोचक दिनेश पाटील, माजी सरपंच नरेश पाटील यांच्या गावातील
खिलाडी पण चांगले आहेत, त्यांची आमची भूमिका अतिशय चोखरित्या बजावत आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आता मात्र सोडून दिलाय, असं वाटलं की चेंडू खराब आहे, परंतु चेंडू मात्र स्विंग होतोय, ऑफ स्टंपच्या अतिशय रेषेजवळ न जातोय आणि फलंदाजाने फक्त वेललेप केला या चेंडूवर. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं गोलंदाजाने विलास पाटीलने. पुढचा चेंडू अप्रतिम यष्टांच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू. निर्धार चेंडूची सांगता. 2 वाईटचा जर अपवाद वगळला तर मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केली विलास याने आणि स्कोर बोर्डवर स्कोर पाहायला मिळाला गेलं तर धावफलकावर धावा लागल्या तर मात्र 33 धावा धावफलकावर. सिंगल कंप्लीट 34 धावा धावफलकावर लागल्यात. लेगबाच्या स्वरूपामध्ये धाव निघाली. आता मात्र शेवटचं स्लोवरचं हाणामारीचं षटक कोण घेऊन येतो बघूया. पहिले सत्र चालू आहे. 5 षटकांचा सामना. आरसीबाईज अलिबाग विपक्ष नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर. आमचे शिंदे सरकार सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. दिनेश बंधू समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. नानाजी दिवेकर यांनी सुद्धा चांगली साथ दिली. तसेच रायगड प्रीमियर लीगची धुरा 2 वर्ष सलग सुंदर आणि मॅनेजमेंट मध्ये सांभाळली ते मात्र प्रवीण भाई पाटील आणि मान्सून ब्लास्टचे अध्यक्ष होण्याचा ज्यांना भाग्य मिळालं ते मात्र रत्नदीप पाटील यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेल्फी किंग सौरभ पाटील आपले सुद्धा सहर्ष. स्कोर बोर्डवर स्कोर झाला 34 धावा धावफलकावर. शेवटचा षटक स्लोवरचा षटक. स्लो चेंडू आणि फायनली क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिलाय. पाहता पाहता गोलच्या वेगाने चेंडू होतो फरार. आला हा षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय 6 धावांनी वाढून. टोटल स्कोर पाहायला गेलं तर स्कोर बोर्डवर आतापर्यंत 40 धावा. 40 धावा धावफलकावर. आता मात्र थोडासा धावसंख्येला आकार देताना दिसतात ते मात्र नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाचे खेळाडू. चाळीस धावा धावफलकावर. प्रेक्षक मायबाप सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्याकडे जर चेंडू आला तर मैदानामध्ये पुरवायचं आहे ही विनंती करतो तुम्हाला. 40 धावा धावफलकावर लागल्यात. आणखीन या षटकातील काय तुमचा खेळ बाकी असेल. गोलंदाज आपण पाहतोय अरुण. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. सुनीलच्या बॅटमधून आला हा. संघाची धावसंख्या 46. 6 धावेने धावसंख्या वाढतोय. 46 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र यष्टीरक्षक काहीतरी कानमंत्र देतात ते मात्र गोलंदाजांना आपल्यातून खेळ पाहायला मिळतोय. अप्रतिम सामना. आता मात्र थोडासा स्कोर पुढे सरकलाय. 46 धावा धावफलकावर लागल्यात. या षटकातील निर्णायक काही चेंडू बाकी असतील तर पाहूया किती धावांचा डोंगर उभा करतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघ. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. पुन्हा एकदा तीच दिशा तोच क्षेत्र आणि तोच चेंडू मात्र जातोय. 55 षटकार. दमदार षटकार 6 धावेसाठी आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरली. धावफलकावर धावा लागतात मात्र 52. 50 कंप्लीट. 52 धावा धावफलकावर नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर. विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडतोय. यष्टीरक्षक मात्र गोलंदाजाला कानमंत्र देतोय परंतु फलंदाज मात्र सेट झालेत. अप्रतिम कामगिरी सुनील. टीसी लाईव्ह अप्रतिम लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं कार्य आपल्याला पाहायला मिळतं.
सर्व ठिकाणी आता मात्र दमदार असा कार्यक्रम चालू असतात. प्रत्येक ठिकाणी लाईव्हचं काम चालू असतं. तर सर्वच ठिकाणी आपली कामगिरी बजावत असतात ते मात्र लाईव्ह वाले. ब्लॉक हॉटचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर सुंदर चेंडू निर्धाव चेंडू सांगता षटकातील काही चेंडू देखील बाकी असेल. हॅलो तिकडे स्कूटीवर आपण चिटकून उभे आहात तर तुम्हाला विनंती करतो की चेंडू तिकडे गेले ते चेंडू मैदानामध्ये पुरवायचे आहेत. तुमच्या तिकडे 2-3 चेंडू आलेले आहेत. पुन्हा एकदा हा बघा जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आला षटकार आणि या षटकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 6 पुढे सोडली आणि स्कोअर गार्डवर स्कोअर झाला तर मात्र तब्बल 58 धावा 58 धावा दाबडकावर लागल्यात. दिला 58 धावा दाबडकावर लागल्यात. दमदार आयोजन. षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा त्याचा हुक करण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र षटक संपले. 5 षटक कंप्लीट झालेत आणि 30 चेंडूंच्या खेळीनंतर 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल स्कोअर गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 13 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा आणि 5व्या षटकामध्ये आल्या तब्बल 24. म्हणजे टोटल 5 षटका संपल्यानंतर संघाची धावसंख्या दाबडकावर लागली. आतापर्यंत स्कोअर गार्डवर स्कोअर पाहायला गेलं तर 59 धावांचं टार्गेट असेल 30 चेंडू मध्ये. तर पाहूया हे टार्गेट कशा प्रकारे सेट होणार आणि आरसी बॉयज अलिबाग संघाचे खेळाडू कशा प्रकारे मात करणार. तर ऐकूया एक पहाडी आवाज, मराठीचा गोड आवाज, दिनेशजी पाटील बेलवडी यांचा आवाज. तोपर्यंत मी मात्र थांबतो. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. पाहत राहा याची वेळेला रायगड 40 बस मास्टर आयोजित मान्सून बादशाह दुसऱ्या दिवसाचा दिमागदार सोहळा. धन्यवाद. धन्यवाद सागरजी. नरेशदादा युवा प्रतिष्ठान कालापूर वर्सेस आरसी बॉईज अलिबाग या 2 संघादरम्यानची लढत. इथून जिंकणारा संघ मात्र नंदादेवी नांदगाव या संघाच्या विरोधात खेळेल. त्याच्यामुळे नंदादेवी नांदगाव संघाच्या संघनायकाने रेडी राहायचंय याची नोंद घ्या. सामन्याचा पूर्वार्ध पाहिला तर पूर्वार्धामधल्या पहिल्या 4 षटकामध्ये 34 धावा बोर्डवर लागल्या होत्या. पण नंतर मात्र अरुण विचारे यांना 4 षटकार पडले आणि तिथे मात्र सुनील टोंगरेने 4 षटकार ठोकत त्या बहुमूल्य 24 धावा जोडल्या आणि तिथेच मात्र 58 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी आता मात्र 30 बॉल आणि 59 धावांची गरज आहे. तसं पाहिलं तर या 59 धावा या मैदानावरती आज साठीनं थोडीशी कमाल केली जरूर,
पण ती साठी आता कोणाला चांगल्या गाठी भेटी घालून देईल. चला 2 सलामीर मैदानाकडे रवाना व्हा लगेच. तीस बॉल 59 धावा. साठीचा खेळ आज राहिला. या साठीच्या खेळामध्ये कोण विजेत्यावर आरूढ होईल आणि सुपर 4 मध्ये जाण्यासाठी कोणता संघ तत्पर राहील. अजून एक सामना यानंतर राहणार आहे. तीस बॉल आणि 59 धावा. एका बाजूला एकाला रोखायचं आहे तर एकाला ठोकायचं आहे. रोखणं आणि ठोकणं जारी राहील आणि इथूनच प्रवास पुढचा सुरू राहील. 40+ रायगड मान्सून ब्लास्ट 2025 हे पर्व. परंतु बॉस आपण मान्सून ब्लास्ट म्हणतोय परंतु उन्हानं मात्र ब्लास्ट केलाय. पावसाचा पत्ता नाही. मान्सून गायब झाला आणि माणसाला ऊन झोंबायला लागलाय. त्याच्यामुळे हा ब्लास्ट मात्र उन्हाचाच आहे. हा कहर. चला सामना सुरू करा. बेल अनाटाही वाया घालू नका ही विनंती आहे. 12th मॅन टी ब्रेक. लेट्स प्ले. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 59. हा तडाखा जारी केला. 59 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र संतोषनं आपला फॉर्म कंटिन्यू करत ठोकला षटकार. संतोष दक्षीकर 5 बॉलवर 5 षटकार ठोकलेत याच संघाच्या विरोधात. प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकार ठोकणारा संतोष दक्षीकर मात्र थांबत नाहीये. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर दाखवला जातोय हा दुसरा षटकार. खेळाची पुनरावृत्ती म्हणजे काय. पहिल्या सामन्यामध्ये 5 बॉलवर 5 षटकार ठोकणारा संतोष दक्षीकर याही सामन्यामध्ये मात्र ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार. संतोष दक्षीकर सामना आपल्या अवतीभवती फिरवण्यासाठी कायम सज्ज. नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे तो म्हणजे फलंदाज कर्णधार प्रफुल्ल पाटील. हितगुज केली जाते. गोलंदाजाबरोबर डिस्कशन सुरू आहे. लागोपाठचे 2 षटकार पडलेत. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. अंतिम षटकामध्ये ठोकलेले 4 षटकार धनु काही संतोष दक्षीकर वसूल करतोय की काय असाच काहीसा बेत आखलाय. शांत संयमी खेळ. परंतु आज मात्र पावसानं सगळ्याला फसवलाय. अजिबात पडायचंच नाही आज खेळ सुरू झाला असं त्यांनी ठरवलं. त्याच्यामुळे मस्त ऊन
लागतोय. मान्सूनला समर मध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये यश ठरलंय. प्रथम सर, आपण खऱ्या अर्थाने डोंगर कोसळले, झाडं तोडली तर ही परिस्थिती येणार नक्की, या तीळ मात्र शंका नाहीये. थर्ड बॉल, तिसरा फटका लगातार लगवायचा होता जरूर, परंतु अखेरकार फसला. दोन षटकांनंतर मात्र हा डॉट बॉल. लागोपाठच्या 3 बॉलवर 12 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेत. आव्हान 59चं आहे. थोडस अवघड जरूर बनवलं सुनीलनं. आणखीन एक तडाखा स्वीट साऊंड पाहिला. जसा बॅटचं कनेक्शन झालं ना, बॉलनं सांगितलं मी थांबणार नाहीये. लॉंगांच्या डोक्यावर आणि काउकॉर्नरच्या मधून जाणार सीमारेच्या बाहेर. फक्त जणू काही 6चा पाडाच पाठ केलाय तो म्हणजे या संतोष दक्षिणेकडनं. दक्षिणा देताना पाहतोय गोलंदाजांना. 3 षटकार आतापर्यंत ठोकले 4 बॉल्स मध्ये. मागच्या सामन्यात थोडासा लवकर बाद झाल्यानंतर संघ अडचणीमध्ये आला आणि संघ लवकर बाद झाला. संघाला पराभव स्वीकारावा लागला. आउटसाइड द ऑफ स्टंप, एक चांगला बॉल. इथे मात्र वाईट मागण्याचा जरूर प्रयत्न केला, पण दक्ष पंच जीवन गामन सरांनी मात्र नाकारलं आणि हा एक डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल, थोडीशी फिरकी पाहिली, लेग कटरचा बॉल पाहिला. 3 षटकार या षटकामध्ये आले आणि 3 डॉट बॉल. एकूण अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी, 18 धावांची. पहिल्या षटकाची सांगता झाली. 59 धावांचा पाठलाग करत असताना धावा धावा लागतात, बिनबाद 18. किती राहिले? 24 बॉल आणि 41 धावांची गरज. आता मात्र प्रफुल्ल पाटील संघाचा संघनायक असेल स्ट्राईकवर. एक्कू स्वतःच्या हातामध्ये एकत्र बॉल घेतोय. संजय सोलंकी, द मास्टर माइंड ऑफ द ग्रामीण टेनिस क्रिकेट. खऱ्या अर्थानं ओपन टेनिस मध्ये सुद्धा या माणसाचा बोलबाला राहिला आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावरती नवनवीन चाली रीती खेळत आपल्या खेळाची उपयुक्तता सिद्ध केली आहे. तो संजय सोलंकी गोलंदाजीच्या मार्कवर असेल तर स्ट्राईकवर प्रफुल्ल पाटील जो पहिल्या बॉलला सामोरं जाईल. पहिलं षटक संपूर्ण खेळला संतोष दक्षिकर ज्यानं ठोकल्या 18 धावा. अजूनही 24 बॉल आणि 41 ची गरज आहे. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेटला पहिल्याच बॉलला पुन्हा एकदा आसमान दाखवले जात आहेत. माझा संघ सहकारी जर षटकारांची भाषा बोलतोय तर मी त्यापेक्षा कमी कशाला बोलू, असाच काहीसा नेक इरादा घेऊन मात्र डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून एक अफलातून फटका पहिल्या बॉलला टॅकल केला आणि संजय सोलंकीला उडवला षटकार. अतिशय उत्तम दर्जाचा या षटकानं मात्र आतापर्यंत जे 4 षटकार अरुण विचार यांच्या षटकामध्ये आले होते ते मी म्हणेन की वसूल केलेत आरसी बॉईज अलिबाग संघानं. 24 धावा. एकही सिंगल नाही, एकही डबल नाही, ट्रिपल नाही, चौकार नाही, पंजाब नाही, फक्त षटकार. 4 षटकार 7 बॉल्स मध्ये लागलेत. हा बॉल चांगला आहे, दिशा दिली आहे, खेळून काढला श्री मिडापच्या दिशेनं. एकच रन मात्र मिळाला नाही. पहिली 1 रन्स घेतली जाते. आतापर्यंत 4 षटकार आणि ही पहिली सिंगल. 25 धावा 8 बॉलच्या समाप्तीनंतर लागलेत बोर्डवर. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली आणि दर्जेदार अशी फलंदाजी आहे. परंतु आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा संतोष दक्षिकर. राईट आर्म राउंड द विकेट. फटकेबाजी जारी आहे. स्क्वेअर क्षेत्र तैनात आहे. डेड बॉल. येस, डेड बॉल. काहीतरी घडलं तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला बेल्स पडल्या, त्याच्यामुळे पंचांचा इशारा मात्र आला. हा मृत बॉल घोषित करण्यात आलाय. डेड बॉल. चांगला खेळ सुरू आहे, पण इथून जर जिंकायचं असेल नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघाला तर चमत्कारी गोलंदाजी अपेक्षित राहणार आहे. धावांचा डोंगर नाही उभारू शकला. सुनील टोमरेनं चांगली फलंदाजी जरूर केली. अकूट टप्प्याचा बॉल हवेत राहिलाय. बॉल हवेत आणि एक मोठी विकेट. खरा सामना इथून सुरू होईल, कारण संतोष दक्षिकरची ही विकेट स्क्वेअर लेग मध्ये टिपली गेली आहे आणि त्याच्यामुळे हा फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र आरसी बॉईज अलिबाग संघासाठी हा सामना इथून नव्यानं सुरू राहील. एक फलंदाज बाद झाला
ठोकले ज्यानं 3 षटकार तो संतोष दक्षिकर बॅक टू पॅव्हिलियन. शंकर पारिंगे यानं हा मात्र एक सुंदर झेल टिपला. आणखीन एक अफलातून दर्जेदार खेळाडू शंकर पारिंगेचा खेळ कुंडेवालच्या मैदानावरती एका रजनीमध्ये आम्ही अनुभवला होता. खेळाला दिशा नवी दिशा देणारा हा माणूस हा खेळाडू कित्येक वर्षापासून तोही आपल्या गावासाठी खेळताना पाहिलाय. या प्रत्येक खेळाडूंना आपल्या गावाचं नाव मोठं केलंय आपल्या परीनं. राकेश रामनाथकर नवीन फलंदाज. मी म्हटलं होतं की आता इथून नवा डाव सुरू झालाय आरसी बॉईज अलिबाग संघाचा. तो डाव कसा साकारला जाईल, हा डाव साकारला जाईल. कोण म्हणतोय की फक्त संतोष दक्षिणकरच दक्षिणा देऊ शकतो, दक्षिणा तर आम्हीही देऊ शकतो. आज जणू काही ठरवलं आरसी बॉईज अलिबागच्या खेळाडूंना पहिल्या बॉलवरच प्रहार करायचा. पहिला बॉल जसा सामोरा जाईल ना ठोकायचे षटकार आणि तो ठोकलाय. इथे मात्र राकेश रामनाथकरनं षटकार. आतापर्यंत विचार केला तब्बल 5 षटकारांचा खेळ झालाय आणि फक्त सिंगलचे 1 रन 31 धावा बोर्डवर. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन येते. धावा फक्त खोऱ्याने ओढल्या जात आहेत. मोठी फटकेबाजी सुरू आहे. इथे मात्र धावा रोखाव्या लागतील. पुढचा सामना खेळायचा असेल तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला गोलंदाजी जिथून करावी लागेल. भरकटलेली लाईन धावा देऊन जाईल. आणखीन एक व्हाईट बॉल पण देखी दरगाना चोरगे सरांचा इशारा आला व्हाईटचा आणि त्याच्यामुळे आणखीन एक एक्स्ट्राची रन मात्र मिळतीये आरसी बॉईज अलिबाग संघाला. हा मात्र डॉट बॉल. धाबळकर धावा लागले ते म्हणजे तब्बल 32 धावा 33 धावा 33. या षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा धाबळकर लागले. एक चांगली धावसंख्या उभारली आहे ती म्हणजे धावांचा 59 धावांचा पाठलाग करत असताना आरसी बॉईज अलिबाग संघानं ही बॉलला तडाखा दाखवलाय. अकोट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली. टप्प्यात कार्यक्रम करणं म्हणजे नेमकं काय हे दाखवलं जात आहे. काय फटका सजवलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त निहाळतच राहिलाय आणि इथे आणखीन एक षटकार. एकोणचाळीस धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर लागल्या आणि इथे मात्र 18 बॉल आणि 20 धावांची गरज. फटकेबाजी चांगली राहिली त्याच्यामुळे हा सामना आतापर्यंत तरी आपल्याकडे चुकवण्यामध्ये आरसी बॉईज अलिबाग संघ यशस्वी राहिलाय. रुपेश जामकरच्या या बॉलवर आणखीन एक प्रहार झालाय. खांदे पडले फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या त्याच्यामुळेच कदाचित इथे मात्र येतोय आणखीन एक चौकार. खांदे पडले ना एकदा की माणूस मनातून हरला म्हणून समजा. कारण सुरेश शिंदे सर पाहिलं ना आपण तर पराभव हा मैदानामध्ये नंतर होतो. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मनात झालेला हा पराभव थोडासा डिवचणारा वाटतोय. आणखीन एक तडाखापर्यंत बॉल हवेत. आता राहिला हवेत झेल पर्यंत पोहोचतील आणि अप्रतिम झेल पुन्हा एकदा शंकरनं टिपलाय. शंकरचे बहारदार फिल्डिंग जरूर राहिले आणि आणखीन एक फलंदाज होतोय. इथे मात्र कॅच आउट. चांगली
फलंदाजी राहिली, प्रफुल्लची चांगली साथ राहिली, पण तोही इथे मात्र झेल देऊन परतलाय. नवीन फलंदाज रेडी होईल तत्पूर्वी मात्र विचार केला धावांचा, तर बॉल उरले ते म्हणजे 16 आणि जिंकण्यासाठीही 16 धावांची गरज. केडी ब्रदर्स एनपीटीसी लाईव्ह खूप चांगलं योगदान राहिलंय. संदीपजी भास्कर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण खऱ्या अर्थानं पाहिलं ना प्रीतम पाटील सर, तर ग्रामीण टेनिस क्रिकेटला नवी दिशा देण्याचं काम खेळाडूंनी जरूर केलं, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटला हायलाईट करण्याचं कामही आनंदजी तारेकर यांच्या फोटोग्राफीने केलं. ग्रामीण टेनिस क्रिकेटला हायलाईट करण्याचं काम संदीपजी भास्कर यांच्या पीटीसी लाईव्हने केलं आणि तिथूनच प्रवास सुरू झाला लाईव्ह टेलिकास्टचा. लाईव्ह टेलिकास्ट त्यानंतर मात्र फोटोग्राफी, नंतर व्हॉट्सअप अपडेट्स आल्या. या सगळ्या गोष्टी अरुणजी करत असतील, या सगळ्या मंडळींनी मिळून आज जी बदललेली कूस आहे ना ग्रामीण टेनिस क्रिकेटची, ती या सगळ्या मंडळींच्या मुलं. खेळाडू जेवढे जबाबदार ना तेवढी जबाबदारी याही मंडळींनी घेतली, तेव्हा त्यांचंही विशेष कौतुक. अखोट टप्प्याचा बॉल 16 हवेत, परंतु घाई आहे थोडीशी आम्हाला, कारण सावट थोडं पावसाचं यायला लागलंय, त्याच्यामुळे इथे मात्र दाखवला षटकार. सामना एकतर्फी नेण्याचं काम, फक्त आणि फक्त षटकारांचीच भाषा, आम्ही ठोकणार फक्त षटकार. आरसी बॉईजचा तिसऱ्या मॅच मधला हा 20वा षटकार आहे, याचा अर्थ आहे फक्त षटकार. हा मात्र डॉट, षटकार नंतर येतो डॉट. अजूनही गरज उरली आहे ती म्हणजेच 10 धावांची. 14 बॉल 10 सिंगल दमायचं कशाला असं त्यांनी प्लॅन केला आणि त्याच्यामुळे फक्त षटकार. अगोट टप्प्याचा बॉल नीट पाहिला नाही फलंदाजानं, त्याच्यामुळे सूरज पाटील मात्र खेळतोय हा डॉट बॉल. चारही फलंदाज, मी म्हटलं होतं ना, ठरवलं आज 6नच सुरुवात करायची खेळायची, आणि या चारही फलंदाजानं उत्तरार्धामध्ये मात्र षटकारानंच आपलं खातं उघडलंय. दिशा दिली आहे, सिंगल रनचा प्रयत्न राहील इथे. सिंगल रन्स मात्र घेतली सूरज पाटीलनं, आणि अशा प्रकारे ही 1 रन कंप्लीट झाली. धापडकर धावा लागल्या तब्बल 50 धावा. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. पहिला सामना फक्त प्रीतम पाटील सर अप्रतिम झाला. पहिला सामना क्लोज काउंटर झाला, जिथे स्कोर लेवल झाला आणि प्रेक्षकांना आनंद देणार झाला. त्यानंतर 75 धावा 3 षटकामध्ये जवळपास चेस झाल्या, नंतर लो स्कोर झाल्या, त्याही 3 षटकामध्ये सामना संपला. त्याच्यामुळे बऱ्यापैकी नंतरचे सामने वन साइडच होत राहिले आणि वेळ वाचलाय थोडासा आपला तसा. संतोष पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. 12 बॉल्स आणि 9 धावांची गरज. बारा बॉल 9 धावा. स्क्वेअर लेग लक्षात तैनात आहे. बॉल उचलला जाईल, फेकला जाईल, तत्पूर्वी रन्स मात्र घेतली जाईल ती 1. सूरज पाटील ज्या बॅट मधून आले ही रन्स. स्कोर्स कमी असल्यावर तुम्हाला थोडी रणनीती आखावी लागते, एक फायटिंग क्रिकेट खेळावी लागते, परंतु तसं पाहिलं नाही आज दिवसभर. हा बॉल हवेत राहिलाय, शतरक्षकाचा हात झेल उत्तम राहिलाय. देवेंद्र क्षत्रिय याने मात्र हा देबून एक चांगला झेल टिपला आणि फलंदाजाला रोखलं, केलंय बाद. फक्त षटकारांची भाषा. प्रीतम पाटील सर, मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला कमी स्कोर राहतात ना, त्याला फिल्डिंग करणाऱ्या संघानं जर फाईट दिली ना, फाईट, तर मॅच टाईट होताना आम्ही अनेक वेळा पाहिलेत. परंतु एकदा का खांदे पडले की समजाचा सामना आपला संपला, कारण सामने मनातूनच हारले जातात. इथूनही कमबॅक करू शकतो. जिथून संतोष दक्षिकर बाद झाला ना, कदाचित पलटवार करण्याची एक नामी संधी होती. एक 2-3 डॉट बॉल, त्यानंतर प्रेशर क्रिएट करायचा, परंतु प्रेशर क्रिएट नाही करता आला. मग षटकार बसले आणि मग फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या शतरक्षकांनी फलंदाजाने विचार केला की धावा येत आहेत आणि षटकारांनी धावा जमवायच्या, आणि एका फटक्यानं सामन्यापासून दूर राहत राहिले. आता मात्र गणित राहिलंय ते म्हणजे 10 बॉल आणि 8 धावा. 10 बॉल 8 धावा.
सचिन म्हात्रे आणखीन एक चांगला फलंदाज. 10 बॉल 8 धावा. जर का सामना अंतिम षटकापर्यंत राहिला ना 6 बॉल 7 धावा तर टाईट बनेल असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही टाईट यासाठी बनवतो की प्रेक्षकांनाही मजा यावी, परंतु टाईट बरोबर फाईट ही गरजेची आहे. अकोट टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मात्र चाच पडला. फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय, थांबणार नाहीये. बॉल फाईन लेगच्या मधून गेला. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे उभा राहिला असं मला प्रामाणिक मत आहे आणि त्याच्यामुळे इथे मात्र आला नशिबाचा हा चौकार आणि चौकारानं मात्र गणित स्पष्ट केले जात आहेत. गोलंदाजी सुंदर होतीये यातील मात्र शंका नाहीये. 4 धावांची गरज. 8 बॉल 4. सिंगल रन घ्यायचीच नाहीये आम्हाला, भले आम्ही आउट होऊ परंतु सिंगल नाही घ्यायची आहे. मोठ्या फटक्यानं सामना संपवायचा आहे, त्याच्यामुळे स्वतःची खेळी मात्र संपली. आणखीन एक फलंदाज बाद. बॅकवर्ड स्क्वेअर लेवलला क्षेत्ररक्षक थोडासा पुढे उभा राहिला. 7 बॉल 4. 7 बॉल 4. 12ला 9, 11ला 8, 10ला 8, 9ला 8, 8ला 4, 7ला 4. संतोष म्हात्रे एक दर्जेदार खेळाडू. कव्हर क्षेत्रामध्ये आपलं अधिराज्य प्रस्थापित तर केलंच, परंतु स्विच हिट मध्ये ज्या माणसानं एक ग्रामीण टेनिस क्रिकेटला नवी दिशा दिली, एक नवा फटका क्रिकेटमध्ये जनरेट करणारा हा ओलेचा जनरेटर खेळाडू, अफलातून स्पायटिंग खेळाडू राहिलाय सदैव. 4 धावा. या बॉलवर धावा किती येतील? सामना रंगतदार बनेल का? बॅटची कडा लागली जातीये. सामना अंतिम षटकामध्ये येईल जरूर यातील मात्र शंका नाहीये. पलटवार होत राहिलाय. 6 बॉल कंपल्सरी 4 धावांची गरज. जर का एका दुसरा बॉल डॉट झाला तर सामन्यामध्ये ताकद आजमावली जाईल, परंतु नेमकं आरसी बॉईज अलिबाग संघाचं चुकलं काय? सिंगल डबलला अजिबात प्राधान्य नाही आणि त्याच्यामुळेच हा सामना अंतिम षटकामध्ये येऊन थांबलाय. नवीन फलंदाज पराग म्हात्रे. प्रीतम पाटील सर, आम्ही नेमकं त्याच गोष्टीवर मगासपासून बोलत होतो. ज्या वेळेला कमी धावा राहतात, जर का पलटवार झाला तर फिल्डिंग करणाऱ्या संघानं जर ताकद आजमावली, एकी दाखवली, स्पिरिट दाखवलं, सामन्यात येऊ शकतो. कारण कमी धावांचे सामने फिल्डिंग संघाकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. पाया ही क्या था जो खोने का डर है. ज्याच्याकडे डर नसतो ना मग तो लढतो आणि ते लढतायत. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना वाटलं की सामना सहज आणि सहज जिंकू, परंतु आयुष्यामध्ये सहज असं काहीच मिळत नाही. ते सहज राहिलंय का? 6 बॉल 4 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल गोलंदाज आपण पाहतोय. देवेंद्र क्षत्रिय कर्म इथे मात्र कर्म करता चल. वाईट बॉल. एक्स्ट्राची रन बहाल केली आहे. 4 धावांसाठी झुंजवण्यासाठी तयार झालेला गोलंदाज पहिला वाईट बॉल टाकतोय. सिंगल डबलला अजिबात प्राधान्य नसलेला बॅटिंग करणारा फलंदाज. आता मात्र गरज राहिली फक्त 3 धावांची. बॉल राहिला हवेत. इट्स अ कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. क्रमांक 6चा फलंदाज होतोय बाद. 6 फलंदाज बाद झालेत. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज होती. पहिला बॉल वाईड, त्यानंतर मात्र 3 धावा राहिल्या 6 बॉल्स मध्ये आणि या पहिल्या बॉलवर विकेट कमावली जातीये. आता मात्र हा सामना बनतोय 5 बॉल 3. 5 बॉल 3. नेमकं काय चुकतंय? क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ का आहे? रंगतदार सामना स्वतःहूनच बनवलाय की काय फलंदाजांनी, असं थोडंसं वाटायला सुरुवात झाली आहे. एक्झॅक्टली. कदाचित असं असू शकतं की सुरुवात षटकाराने केली, शेवटी षटकाराने करायचं असेल,
परंतु ही परिस्थिती षटकारांची नाहीये, कारण आजकाल प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय रमी 11 खेळून, ड्रीम 11 खेळून, आणि मग 100-200ला कोणी किंमत देत नाही, वडिलांनी दिलेल्या 500ला किंमत उरत नाही, त्यांना करोडोने कमवायचे असतात आणि मग ड्रीम 11 मध्ये लाखो गेल्यावर आत्महत्या करतात. ही आजची परिस्थिती राहिली आहे. त्याच्यामुळे शॉर्टकट पैशाला कधीच नसतो, याची नोंद घ्या. आपल्या कर्मानं आणि कर्तृत्वानं ते कमवला जातो, मग तो पैसा असू दे अथवा तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं यश, हे तुम्हाला मात्र कर्तृत्वानंच कमवावं लागेल. गणित उरलाय 5-3. सामना होता कुठे, सामना आला कुठे. आता एक धावाचा बहुमूल्य योगदान द्यावं लागणार आहे. एक धाव किती इम्पॉर्टंट आहे. फेकी खराब खांदे पडले फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचे, याने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या बॉलवर प्रीतम पाटील सिंगलची किंमत कळाली. सिंगल किती महत्वाची आहे आता कळालं आणि त्यासाठी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. स्कोर हीच लेवल. आता मात्र 4 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. एक धाव आरोग्यासाठी. इथून सुरू झालेला 40+ हा खेळ आता मात्र इथपर्यंत येऊन ठेपलाय. 0 पासून सुरू झालेला खेळ लाखापर्यंत आला आणि इथूनच खेळाला नवी दिशा मिळाली आहे. जयेश राजभर, एक धावेची गरज. 4 बॉल शिल्लक आहेत, एक धावेची गरज आहे. सामना खूप रोमहर्षक राहिलाय जरूर. 17 बॉल मध्ये 16 धावा करायची. तिथून हा सामना इथे मात्र इथपर्यंत आला. फेकी होते, सामना संपत नाहीये. मिडऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, फेकी झाली. तिथे आज शंकर फिल्डिंग्स मध्ये बोलबाला राहिला, त्याने बॉल फेकला, रनआउट झाला नॉन स्ट्राइक एंडला. म्हणजे सामना अजून संपत नाहीये. ज्या एका धावेकडे आरसी बॉईज अलिबाग संघानं दुर्लक्ष केलं होतं, ते दुर्लक्षित राहिले धाव आता जाब विचारते. अजिबात सिंगल घ्यायची नव्हती. हा नेक इरादा आता सिंगलचा डाव दाखवतो. लक्षात घ्या, इलेक्शन मध्ये येड्यालाही भाव असतो. येडाही विचारतो तुम्हाला जाब, त्यावेळेला त्याच्याही पाया पडावं लागतं. अशीच ही एक धाव तुम्हाला जाब विचारते. एवढं सोपं नाहीये. ते सोपं करून दाखवलं जाईल का? त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा धावा येतील तेव्हा घेत त्या वसूल करायचे असतात. आता मात्र उरली आहे 3 बॉल आणि 1 धाव. नवीन फलंदाज बॅट्समॅन नेम प्लीज. 12th मॅन आरसी बॉईज अलिबाग. विकेट 7 विकेट डाऊन. आरसी बॉईज अलिबाग 12th मॅन नाहीये. बॅट्समॅनचं नाव पराग. नॉन स्ट्राईकला कोण आहे? समीर. ओके, 1 धाव आरोग्यासाठी. नवे 1 धाव जिंकण्यासाठी. इट्स अ लीगल डिलिव्हरी आणि इथून मात्र हा प्रवास राहणार अवघड. हा खेळ क्रूज बदलणारा खेळ ठरलाय. काय लाजवाब खेळ राहिला. 18 बॉल 20 धावा, 17 बॉल 16 बॉल 16, नंतर 15 10 14 10 13 10 12 9 11 8 10 8 9 8 8 4 7 4 7 3 7 6 3 5 3 4 1 3 1 2 1. अखेरकार पूर्ण विराम बसला. एका धावेनं इथे मात्र चांगला फटका लगावत गलीमधून बॉल ट्रॅव्हल झाला सीमारेच्या बाहेर आणि आरसी बॉईजनं राहत किसास निश्वास टाकला विजयाचा. विजयावर अरुण झाला संघ आरसी बॉईज. पण मी म्हणेन की नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघ लढला नवे तर भिडला आणि त्यांचं विशेष कौतुक केलं जाईल. हार्ड लक. परंतु आरसी बॉईज अलिबाग तुमचं विशेष कौतुक. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा पुरस्कार दिला जाईल ज्यानं दर्जेदार कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच पहिलं षटक
पहिल्या षटक ज्याने 7 धावा दिल्या आणि फलंदाजीमध्ये 4 धावा 4 बॉल्स मध्ये 1 षटकार 1 चौकार असतात. 11 धावा टोकणारा संघाचा संघनायक प्रफुल्ल पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. प्रफुल्ल पाटील मॅन ऑफ द मॅच. आदरणीय राजेजी लावडी सर यांचंही मंचाकडे आगमन झालंय. उर्फ पप्पा या नावानं प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व यांचे शुभ असते. मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. दादा यायचे आपण लगेचच. तर प्रफुल्ल पाटील या पप्पा आपला शुभ असते ते मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुपूर्द केली जाईल. आणि लगेच टॉस केली जाईल. केतन मेहर आपण या येते. अभिनंदन प्रफुल्ल पाटील वेल प्ले.